काय होईल काय सांगत नाही. एकदा औरंगजेबाने सातारचा किल्ला घेतल्यानंतर तो त्या माण म्हणून एक तिथं नदी आहे बघा, माणदेशातल्या इथं त्याच्यात खवासपूर म्हणून गाव आहे, त्या खवासपूरच्या जवळ मुक्काम होता औरंगजेब. नदीला फारसं पाणी नव्हतं, त्यामुळे त्याचा मुक्काम त्याचे सगळे तंबू वगैरे तिथंच मारलेले होते औरंगजेबाचे सगळे तिथं. रात्री कुठेतरी डोंगरात पाऊस पडला बरं का भयंकर, आणि सकाळी एक प्रचंड लोंढा आला आणि त्याच्यात औरंगजेबाची छावणी वाहून गेली तिथे. मग औरंगजेब पडला, तो लंगडायला लागला त्याच्यानं. त्याच्याच चरित्रकारांनी लिहून ठेवले, आता तो तैमूरलंगचा वंश शोभतोय म्हणून, कारण लंगडायला लागला त्याच्यातनं. म्हणजे इथं कुठं मुक्काम करायचा काय, रात्री कुठं पाऊस पडतो इथं छावणी जायची. तो विशाळ घडून येतो. तर शेवटी आपल्या लोकांनी प्रत्येक किल्ला म्हणजे भांडवलच करून टाकलं. म्हणजे किल्ला लढवायचा, किल्ल्यावरचा अन्नाचा साठा संपला, दारूगोळा सगळा संपला की लोकांशी बोलणी लावायची. किती पैसे देता, कुठं महाबत खान आणायचा, कुठं रुहुल्ला खान असायचा, तिकडे तरबियत खान असायचा. तुम्ही किती पैसे देता सांगा, किल्ला तुमच्या ताब्यात देतो. कोण म्हणायचं 25,000, कोण म्हणायचं 30,000. मग मराठे पैसे घ्यायचे आणि किल्ला देऊन टाकायचे त्या ताब्यात, तुम्ही जाऊन झेंडा लावा. मग तो माणूस एक सोन्याची किल्ली पाठवायचा, ज्याला किली द फतह असं म्हणायचं, विजयाची किल्ली. ती औरंगजेबाकडे पाठवायची. की औरंगजेब विचारायचा, किसने फतह पाई एक किल्ले पर. कुठेतरी सांगायचं यांनी विजय मिळवला आहे.